नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4थी विषय गणित यामधील आपला गुणाकार स्वाध्याय चालू आहे. गुणाकाराचा त्याच्यामधील पेज नंबर 30 वरील स्वाध्याय पाहत आहोत. तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे, खालील गुणाकार करा. म्हणजेच याच्यामध्ये पहिला दिलेला आहे 400 गुणिले 5 बरोबर 2000. म्हणजे एक त्याने गणित सोडून दिलेलं आहे. तर 400 म्हणजे काय, शतक. शतक म्हणजेच काय तर 100. म्हणजेच 4 गुणिले 400 असेल. 4 गुणिले 100 म्हणजेच किती येईल, 400. म्हणजेच 400 येईल. तर श म्हणजे शतक. म्हणजे काय करायचं, श आलं का हे 4 आहे त्याच्या पुढे 2 शून्य लावायचे म्हणजे 400 बनतं. तर 400 गुणिले 5 किती आले, 2000. नंतर दुसरं गणित काय आहे आपलं, 20 गुणिले 300. श म्हणजे काय आलं म्हणले, श म्हणलं का 2 शून्य लावायचे, 3च्या पुढं 2 शून्य लावायचे. श म्हणजे शतक. मग शतक म्हणजे कसं असतं, 100. तर हे 100 म्हणजे 1च्या वर 2 शून्य लागतात. तसं 300 म्हणलं का 3च्या पुढे 2 शून्य लावायचे. मग 20 गुणिले 300. तर याच्यामध्ये हे गुणाकाराची एकदम सोपी पद्धत सांगते तुम्हाला. तर 20 गुणिले 300 म्हटलं का काय करायचं आहे, दोन्ही संख्या ज्या संख्यांचा गुणाकार करायचा आहे त्या दोन्ही संख्येमधले शून्य मोजायचे. किती आहेत, इथं 1, इथं 2, इथं 3. म्हणजे किती येते इथं शून्य, 1, 2 आणि इथं 3. आणि परत काय करायचं, आता हे शून्याचं झालं. मग उरले काय संख्या, 2 आणि 3. मग काय करायचं, 2 न 3ला गुणायचं, 2 6. म्हणजे उत्तर आलं आपलं 6000. आता तसंच ह्यामधलं खालचं तिसरं गणितातलं पण पाहूयात आपण. तर ह्याच्यात पण काय करायचं, ह्याच्यात पण आपलं येईल 400 गुणिले 500. मग इथं पण संख्या मोजायची. इथं किती संख्या आहेत, शून्य आहेत, 1, 2, 3. म्हणजेच 1, 2, 3 शून्य द्यायचे. नंतर आता यात 3 शून्य दिलं का परत शून्याला बघायचंच नाही. उरलेल्या संख्या काय आहेत बघायच्या. इथं 4 आहे, इथं 5 आहे. मग काय येईल, 4 पंचे 20. म्हणजे 40 गुणिले 500 बरोबर 20,000. नंतर आपलं चौथं गणित काय, 800 गुणिले 60. मग ह्याच्यामध्ये कसं करायचं, इथं शून्य मोजायची, 1, 2, 3. मग इथं 1, 2, 3 शून्य द्यायचे. उरल्या संख्या काय, 8 आणि 6. 8 सक्क 48. म्हणजे उत्तर काय आलं, 48,000. नंतर आपला पाचवा प्रश्न आहे 35 गुणिले 200. मग ह्याच्यावर 2 शून्य द्यायचे, ही 1, 2. नंतर मग 35 दोन्ही काय येतं, 70 येतं आहे. तसं पण येत नसेल तर 2 पंचे 10, हातच्या आली 1 आणि 3 दोन्ही 6 आणि हातचा 1 7. म्हणजे उत्तर आलं 7000. तर आता हे 6वं गणित उलटं दिलेलं आहे. म्हणजे ह्या प्रश्न बनवायचा आहे, तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. तर मग हे गणित सोडवण्याची सोपी पद्धत सांगते. समजा आपण आता काय करतो, समजा आता इथं लिहिलं 4 अधिक 2 बरोबर 6 असं गणित आहे. आणि ह्याच्यामध्ये जर ही 4 दिलं नाही, इथली संख्या काढा म्हणलं आणि अधिक 2 बरोबर 6 असं दिलं, तर आपण इथं जी संख्या आहे का, इथली संख्या काढण्यासाठी ह्याच्या विरुद्धची क्रिया आहे. म्हणजे बेरीजच्या विरुद्ध वजाबाकी आहे. तर 6 मधून 2 वजा करतो, मग नंतर इथं 4 येतं. तसंच आता इथं गुणाकार आहे. तर आपण काय करायचं, ह्या 7000ला ह्यानं भागायचं. मग कसं भागायचं, तर हे 7000 भागिले 70 उभा भागाकाराच्या ह्यानं सोडवायचं. तर 7070 म्हणजे कसं करायचं, हे शून्याला हे शून्य कट झालं, हे 7 1 7, इथं 7 1 7 आणि हे वरचे उरलेले 2 शून्य द्यायचे. मग किती आलं, 100. म्हणजेच इथं 100 गुणिले 70 बरोबर 7000 येते. आपण बरोबर आले का बघूया एकदा. इथं शून्य दोन्हीतले मोजा किती आहेत, इथं 1, इथं 2, इथं 3. 1 2 3 आणि उरलं काय, 1 आणि 7. 7 1 7 म्हणजे इथं काय येतं, 100 येतं. तर नंतर आपलं 7वं गणित काय आहे, 700 गुणिले 2. श आलं म्हणलं का काय करायचं, 2 शून्य लावायचे. मग 700 गुणिले 2. 700 गुणिले किती 2 किती येतं आहे, हे 2 शून्याला हे 0 तसेच आणि 2 7 14. म्हणजे ह्याचं उत्तर किती आलं, 1400. नंतर आपलं काय, 20 गुणिले 300. 20 गुणिले 300 म्हणजेच ह्या दोन्ही संख्येतले शून्य मोजायचे किती आहेत, इथं 1, इथं 2, इथं 3. म्हणजे इथं 1, 2, 3 शून्य. नंतर आपलं काय येईल, 2 6. शून्याचे गणित या असतील तेवढे सोपे असतात. म्हणजे दोन्ही ह्याच्यातले शून्य मोजायचे आणि उरलेल्या संख्यांचा गुणाकार करायचा.
नंतर 9व गणित आहे 600 गुणिले 30. मग दोन्ही ह्याच्यातले शून्य मोजा. 1 2 3 1 2 3 आणि उरल्या संख्या काय 6 आणि 3. 6 त्रिक 18. मग उत्तर किती आलं 18,000. 10व्यातलं 900 गुणिले 20. 900 गुणिले 20 दोन्हीतले शून्य मोजा. 1 2 3 9 दोन्ही 18. याचं पण उत्तर आपलं 18,000 आले. 11वं गणित 600 गुणिले 42. तर ह्याच्यात काय करायचं, हे 0 0 2 इथं लिहून घ्यायच्या अगोदर आणि इथं 6 आहे आणि इथं 42 आहे. तर 6 न 42ला गुणल्यावर काय तर 6 दोन्ही 12. हातच्या आली इथं 1. 6 चोक 24 आणि आपल्या हातचे इथं आलेले 1 म्हणजे 24 आणि 1 25. तर याचं उत्तर काय आलं 25,200. दिसतं का इथं 25,200. नंतर 12वं गणित 15 गुणिले इथं रिकामा बॉक्स आहे बरोबर 30,000. म्हणजेच मगाशी मी इथलं गणित सांगितलं त्याप्रमाणेच ही पण गणित आहे. तर काय करणार आपण, ह्या 30,000 आहे त्याला 15ने भागणार. तर काय येईल मग 15 1 15. हे 15 दोन्ही 30. उरले शून्य किती 3. 1 2 3. तर इथे 3 शून्य लावायचे म्हणजेच 2 वर 1 2 3 शून्य लावायचे. मग ह्याचं हे रिकाम्या बॉक्समध्ये काय आलं 2,000 म्हणजे 15 गुणिले 2,000 बरोबर 30,000. हे बरोबर आहे का आपण उत्तर बघू एकदा. हे तर किती ते दोन्ही ह्याच्यात इथं शून्य नाही, ह्याच्यातच शून्य आहेत. मग काय करणार 1 2 3 1 2 3 शून्य. इथं काय उरलं मग आता 30 उरलं. तर 15 दोन्ही 30.